आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। च्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। घोडेबाजार टाळण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे। नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते रवींद्र मिरेलकर यांनी ही घोषणा केली। नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रवींद्र मिरेलकर यांनी निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली। घोडेबाजार आणि राजकीय व्यवहारांना खतपाणी मिळू नये यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले। मिरेलकर यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि नैतिकता जपण्याची गरज अधोरेखित करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले। त्यांच्या या घोषणेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या या निर्णयामुळे आता इतर पक्षांची भूमिका काय असेल आणि निवडणुकीची पुढील दिशा कशी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। घोडेबाजार टाळण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार नाही, रवींद्र मिरेलकर यांच्या या विधानाने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। तुमच्या दृष्टिकोनातून याला थोडा कालावधी लागेल, त्यासाठी तुमचे शुभेच्छा आम्हाला पाहिजे। सर, आता जे विधान परिषदेचे उमेदवारीचे अर्ज अपक्ष म्हणून एका व्यक्तीने भरलेला आहे, त्यांना सूचक म्हणून आपल्या पक्षाच्या काही सहकार्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे। तसं जर असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली। पण आता आपले जे पक्षाचे मतदार आहेत, ते नगरसेवक आहेत, त्यांना आपण काय संदेश देणार आहोत? म्हणजे या संदर्भात साहेबांची बोलणं चालू आहे। आता सुद्धा फोन मला आला होता, प्रेस चालू आहे, त्याच्यानंतर मग आमचे जे मतदार आहेत त्यांची बैठक घेतली आहे आणि त्यांना आम्ही साहेबांशी बोलून त्यांना ज्या सूचना द्यायच्या ते पोचवतो आणि त्याप्रमाणे त्यांना वागावं। पण जे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करतायत ते केवळ आणि केवळ तुमच्याच भरोशावर, शिवसेनेचे आम्हाला कोणावर भरोसा ठेवतो त्यांचा प्रश्न आहे। तुमचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आमच्या मशालीवर किंवा आमच्या आदेशाप्रमाणे जे मतदार असतील त्यांना आदेशवर खूप वागावं लागेल। आदेशावर चालणारे निवडणुकीच्या दृष्टीने आपले सहकारी आहेत, त्यांनी एक आजच्या दिवशी विधान केलं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असं त्यांचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं। त्यांचं वैयक्तिक मत तुम्हाला काय वाटतं, दोन्ही शिवसेना एकत्र यायला वाटायचा प्रश्नच नाही। हे माझ्या स्वबळावर संघटन उभं करणारा माणूस आहे, म्हणजे मी विरोधी केलेलं आहे। आताही तेच माझं मत असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, अजित साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर आम्ही आमची ताकद अशी उभी करू की 29 साल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच असेल, अशा प्रकारची आमची वाटचाल असेल। साहेब, हे बघत असताना आता जे पक्षामध्ये बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रचंड नाराजी आहे। अजिबात नाराजी नाही। हो, तुम्हाला मी पुन्हा एकदा सुरुवातीला जे सांगितलं तेव्हा तुम्ही होता नाही, आम्ही नव्हतो, तुम्ही नसाल। ही जी पदं आता केलेली आहे ती वरची पदं आहे। अजूनही शहराची महानगर प्रमुखांच्या हाताखाली उपमहानगर प्रमुख नेमायचे बाकी आहे। 8 प्रभागासाठी उपमहानगर प्रमुख, 4 प्रभागासाठी विभाग प्रमुख, 2 प्रभागासाठी उपविभाग प्रमुख, प्रभागासाठी प्रभाग प्रमुख आणि 4 प्रत्येक प्रभागाला 4 शाखा प्रमुख अपगडप्रमाणे अशी ती फळी घालून उभी करायची की या महिन्यापर्यंत पूर्ण आता त्यांना त्याच्यात ते सामील केले जातील ज्यांना काम करायची इच्छा आहे। आतापर्यंतचा अनुभव आहे, मध्यंतरामध्ये कुठल्याही प्रकारचं संघटनात्मक काम होतच नव्हतं किंवा पदं असून सुद्धा कामं केली जात नव्हती त्या लोकांनी। आणि माझं स्पष्ट मत आहे, पदाबरोबर जबाबदाऱ्या येतात, कर्तव्य येतात आणि जबाबदाऱ्या आणि कर्तव्य न पाडणारे पदाधिकारी परवडणार नाही। निष्क्रियता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना परवडणार नाही। त्यामुळे भविष्यकाळातील वाटचाल ही सक्रिय कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे ज्याची बांधिलकी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्याच्याबरोबर करायला आणि ज्यांना कामाची इच्छा आहे त्यांनी स्वतःहून पुढं यावं अशा प्रकारचं आम्ही आव्हान प्रत्येक बैठकीमध्ये करतो। माझ्या 31 प्रभागाच्या बैठका झालेल्या आहेत, माझ्या 6 विधानसभेच्या बैठका झालेल्या आहेत।
जून महिन्यामध्ये माझं ग्रामीण विक्टोरी भागाच्या बैठका चालू होते, मेळावे चालू होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्यांना ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांना पुढे आणलं जाईल. नुसतं पद पुजवणारे कार्यकर्ते आता आम्हाला आपण हा निर्णय घेताना काही आढावा घेतला असेल, असं का झालं की पद आहेत पण तो कामच गेली नाही, काय आपला त्याचं कारण मध्यंतराच्या ह्या जे काही झालं, विपरीत झाली, अभिशापोटी काही लोक गेले, काही लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांना पुढे ओढलं गेलं. त्यामुळे जे एक शैथिल्य निर्माण झालं, ते शैथिल्य त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने माझ्या बैठका चालू आहेत. त्यांना पुन्हा प्रबोध करतोय. हे आपण कोणाची शिवसेना? बाळासाहेबांची शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे जीवाचा राग करतात, ठाकरे साहेब जीवाचा राग करतात. तुम्हाला आम्हाला तर छोटं काम आहे प्रभागामध्ये किंवा वॉर्डमध्ये, हे काम करायला आपल्याला काहीच हरकत नाही. आणि तुम्ही जर निष्ठावंत आहात, तुमची निष्ठा पणाला लावायची वेळ आलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जो साथ देतो तो खरा निष्ठावंत. ते आव्हान केल्यानंतर आता चांगल्या प्रकारचे लोक पुढे येत आहेत, जुने लोक पुढे येत आहेत. म्हणजे शेलार भावाच्या भूमिकेतून आम्हाला काम करायचं असे सांगणारे जुने लोक पुढे येत आहेत. हे ठीक आहे, जे झालं ते झालं, तर आम्ही पण काम करायला इच्छुक आहे. त्यामुळे तुम्हाला काही 3-4 महिन्यात असं दिसून येईल चित्र की तुम्हीच म्हणाल अरे हे पुन्हा एकदा उभारी घेतली शिवसेनेने. कशी वाटचाल चालू आहे तुमची साथ असावी. फक्त मध्ये मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात काही पत्रकारांच्या माध्यमातून, त्यामुळे थोडंसं दुःख होतं की हे चांगलं चाललेलं असताना एकटा ते होऊ नये. तुम्ही सूचना करा. मग आता काल माझ्याकडे एका पत्रकाराचा फोन, साहेब असं असं आहे. आता जी 4 नावं छापून आले कुठल्या तरी काय, त्यातले 2 खाली येऊन भेटून गेले. साहेब माझ्या स्वतःच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणामुळे काही महिने मी काम करू शकणार नाही. तो चांगला पेपरवर ह्याच्यामध्ये आहे, त्यांनी वृत्तपत्रात सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे मी करत नाही आहे. माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. असे दोघे जण सांगून घेतली. काही लोक बाहेरगावी गेलेत त्यामुळे संपर्क नाही झाला. एक तर नाव असं आहे की जे कार्यकर्ताच नाही पण त्याचं नाव आलेलं आहे की हा नाराज आहे. मी चौकशी केली, अरे कोण आहे हा? त्यामुळे तो आपल्याकडे नाहीच आहे, कोण आहे ते माहिती नाही तिकडल्या सर्व कार्यकर्त्यांना. म्हणजे हे असं होतं. काही वेळेला आम्ही त्यातनं काय चांगलं काढतो की नाराजी आहे ना सर त्याला भेटतो का तो होतो, त्याला सक्रिय व्हायचं आहे का पुन्हा, काय तो पदावर होता का आणि त्या पदावर काम न केल्यामुळे दुर्लक्ष झालंय का, त्याला काम करायची इच्छा असेल तर पुन्हा आम्ही त्याला सामील करतो. म्हणजे आता कोण नकोच अशातला भाग नाहीये, पण काम केलं पाहिजे, पदाला न्याय दिला पाहिजे, या दृष्टिकोनातून वाटचाल. साहेब त्याच्यात एक मुद्दा असा पण आहे, अनेकांच्या नाराजीचं कारण हे पण आहे की एवढी सगळे संघर्ष करून आंदोलनं करून सुद्धा पदावरून हटवलं जातं. दुसरं म्हणजे वरिष्ठ नेत्यांकडनं, उद्धव साहेबांकडनं, आदित्य साहेबांकडनं कुठली दखल घेतली जात नाही. वरिष्ठ नेते नाशिकला येत नाही, आढावा घेत नाहीत. याच्यामुळे शैथिल्य आलंय असं पण काही जणांचं म्हणणं आहे. याबाबत आपण काही सिंहावलोकन करणार? 100%. आता तो मुद्दा उरणार नाही, कारण माझ्या गेल्या 2 महिन्यामध्ये 5 ते 6 दौरे झाले होते. मी पत्रकार परिषदात घेत नाही तुमच्या माहितीसाठी, खरं सांगतो. मी पत्रकारांसमोर कधी आलेलो, मी साहेबांबरोबर होतो, कधी बोललोय शब्द तरी मी बोलत नाही, मी करून दाखवतो. आता तुम्ही तुमच्याही लक्षात आलं असेल की गेल्या 4-5 वेळा माझ्या ज्या हे झाल्या दौरे झाले त्याच्यामध्ये तळागाळातलाच शिवसैनिकाला भेटतो. मी मध्यवर्तीत येतो, मध्यवर्तीचे कोणी 2 तास मी ठेवलेले असतात की ज्याला कोणाला भेटायचं असेल त्यांनी मला येऊन भेटावं. ज्याला कोणाला इथे यायची कोण बघेल मग आपल्याबरोबर हे मी बाहेर कुठेही भेटायला तयार. मी प्रत्येक शिवसैनिकाला त्याचा उपयोग करून घेणारा माणूस, ज्याची जेवढी कपॅसिटी असेल तिथे त्याची जबाबदारी देण्याची माझी तयारी. फक्त पुढे यावं. मी शिवसैनिकांना आव्हान करेन, ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही, लक्ष दिलं जात नाही असं होणारच नाही. कारण मी सातत्याने जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्ही गर्दी पाहतच असाल कशी असते, आणि मी प्रत्येकाला भेटतो. मी फक्त या नेत्यांनाच घेऊन बसत नाही. भेटत असेल तेव्हा काही लोकांशी चर्चा करायला बसावं लागतं, पण मी प्रत्येक शिवसैनिकाला भेटणार, त्याला काय काम करायची इच्छा विचारणार आणि
त्याच्यामध्ये त्याला सामावून घेणं. म्हणजे पहिली चूक सुधारणार मग, कारण आधी संजय राऊत होते तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक सैनिक मी सोडून गेले. म्हणणार नाही, नेते आहेत ते. नेत्यांना त्यांचे जे दर्जा आहे त्याप्रमाणेच राहावं. मी स्वतःला नेते त्याने पत्रकारांच्या सोबत वार्तालाप करायचा असतो. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.